आताही काय सांगणार सुमनताई नाही आहे. चित्रपट सृष्टीसाठी किती मोठी नुकसान आहे आणि काय आठवण काढणार आजच्या दिवशी. वयाच्या 90त त्यांनी प्रवेश केला तेव्हा असं वाटलं होतं की ज्या तऱ्हेचं व्यक्तिमत्व सुमनताईंनी सांभाळलेलं आहे आत्तापर्यंत, तर आपल्या त्या व्यक्तिमत्वाच्या बळावरती त्या नक्की 100 गाठतील. निदान भावसंगीतातल्या त्रिवेणीतला हा जो एक कोण आहे तो तरी शतायुषी होईल असं वाटलं होतं. पण गेल्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या प्रकृतीनं अगदी वेगळं वळण घेतलं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. त्यावेळेला त्यांना संगत सोबत होती ती त्यांनीच गायलेल्या गाण्यांची. त्यांची आवडती माणसं, त्यांची कन्या, त्यांचे जावई, त्यांचा नातू हे त्यांच्याबरोबर होते. मी त्यांची चरित्रलेखिका तसं आवडती म्हणून मीही त्यांच्यासोबत होते. आणि असं सगळ्या लोकांमध्ये अत्यंत काय म्हणूया की सफल संपूर्ण असं एखाद्याचं जीवन असतं तसं त्यांनी संगीतनिष्ठ जीवन जगल्या आणि तोच सूर आपल्या कानामध्ये आणि मनामध्ये घेऊन त्या निघून गेलेल्या आहेत. पण अशी माणसं जी असतात ती निघून जात नसतात. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ती आपल्या बरोबरच असतात आणि बरोबरच राहतील. सुमनताई नावाचा एक खूप सुंदर असा कालखंड भारतीय भावसंगीतात जन्मला आणि आपण श्रीमंत झालो. ही श्रीमंती आपण लक्षात ठेवूया आणि कृतार्थ मनाने आपल्यातून निघून गेलेल्या दिगंताची वाटचाल करणाऱ्या सुमनताईंना अखेरचा नमस्कार करूया. त्यांनी अनेक गाणे गायलेत, हिंदी, मराठी. आवडतं गाणं तुमचं कुठलं? माझी आवडती गाणी खूपच आहेत कारण मी सुमन भक्त आहे. मला मराठीतली गाणी विचाराल तर मला शब्द शब्द जपून ठेव, तुझ्या कांतीसम रक्त पताका, देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, एक होता चिमणा एक होती चिमणी, असं एक खूप छान गाणं आहे. अशी किती गाणी मला सांगता येतील. आणि हिंदीतली तर काय म्हणजे तुम्ही अजहुना आहे बालमा सावन बीता जाय, माझं अतिशय आवडतं गाणं. दिल एक मंदिर है, रहे ना रहे हम महका करेंगे, रफी साहेबांबरोबरचं द्वंद्वगीत आहे. बुझा दिए हैं खुद अपने हाथों मोहब्बतों के दिए जलाए, हे मला अतिशय आवडतं. मी एक ठुमरी गेले कित्येक दिवस ऐकते, छाई घटा घनघोर म्हणून, तर ती ठुमरी मला खूप आवडते. माझ्यासारख्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील पण त्या सगळ्या आवडीनिवडी त्यांनी पुरवल्या असं मी म्हणेन. एक शेवटचा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रातील पहिला लता दीदी, नंतर आशाताई, आता सुमनताई. किती मोठी छाती आहे? फार मोठी. आपलं भावसंगीतच या त्रिकोणावर आधारलेलं आहे. हा समभुज त्रिकोण आहे असं मी म्हणते. प्रत्येकीची शैली वेगळी. एक स्वर्गीय गाणं, स्वर्गीय स्वर, त्याचं माधुर्य वेगळं. आशाबाईंचा जीवनाचे सगळे रंग दाखवणारा अष्टपैलू अष्टावधानी, एखादी विश्वमोहन वीणा वाजावी तसा स्वर. आणि सुमनताईंचा जगातलं सगळं सौंदर्य त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या सुरात एकवटलेलं आहे. आणि त्यातून निर्माण झालेली अत्यंत सुबोध साध्या चालीची शास्त्रीय संगीताधारित मनानुरागी, मनाचा अनुराग निर्माण करणारी मनात अशी गीतं त्या गायल्या. काय म्हणायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कशबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.